नमस्कार मित्रांनो, PSF फॅक्टरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे ना आपण जे कंबाईंड पूर्व परीक्षा आता येणार आहे किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा आपली जी जुलैमध्ये होणार आहे ना, त्या दृष्टीने आपण आहे ना प्रश्नपत्रिकांचा अभ्यास चालू करतोय। जेणेकरून कंबाईंड पूर्व परीक्षा 2019 ते 2023 आणि राज्यसेवेच्या पण प्रश्नपत्रिकांचा आपण ॲनालिसिस करून तो अभ्यास चालू करणार आहोत। तर जवळपास आहेत ना याच्यामध्ये आपण काय करणार आहोत माहिती आहे का, की एकूण भाग 7 असणार आहे आपले। जवळपास प्रश्न म्हणजे जसे सिलेबसचे वेगळे टॉपिक असताना मग राज्यशास्त्र घ्या, अर्थशास्त्र घ्या, इतिहास घ्या, याच्यानुसार आहे ना आपण ते टॉपिक बघणार आहोत। आणि त्या टॉपिकनुसार आहे ना की जे आता समजून घ्या राज्यशास्त्रामध्ये 10 प्रश्न आले, तर प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस करून त्या कोणत्या चॅप्टरमधलं तो प्रश्न आलेला आहे त्या पूर्ण चॅप्टरचा आपण अभ्यास एका व्हिडिओमध्ये करणार आहोत। जवळपास समजून घ्या राज्यशास्त्राचा एक भाग असेल ना, तर एक भागाच्या कमसे कम आपल्या 6 ते 7 व्हिडिओ करणार आहे। जास्तीत जास्त मी एका व्हिडिओमध्ये पण डेटा कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे। पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला एक चॅप्टर जर एका व्हिडिओतून अभ्यासलं ना तर ते जास्त लक्षात राहतं खिचडी करण्यापेक्षा डोक्यात। म्हणून आपण आहे ना आता ह्या कंबाईंड पूर्व परीक्षा 2019 ते 2023 पर्यंत जवळपास या 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत। त्याच्यात जवळपास एका टॉपिकवर 10 प्रश्नही पकडले तरी जवळपास 50 प्रश्न आणि एक चॅप्टर आपलं कदाचित 3 ते 4 वेळा पण रिवाईज होऊ शकणार आहे ते, आणि इथून आपला अभ्यास जास्तीत जास्त होणार आहे मित्रांनो। तर आपण पहिली जी आहे ना प्रश्नपत्रिका कंबाईंड 2022 बघणार आहोत। तर त्याच्यातले मी 7 टॉपिक कसे असणार आहे, तर पहिले टॉपिक बघणार आपण भाग 1 मध्ये राज्यशास्त्र, भाग 2 मध्ये अर्थशास्त्र, भाग 3 मध्ये भूगोल, भाग 4 मध्ये इतिहास, मग त्याच्यात समाज सुधारक वगैरे सगळ्या गोष्टी, भाग 5 मध्ये गणित बुद्धिमत्ता, भाग 6 मध्ये चालू घडामोडी आणि भाग 7 मध्ये सामान्य विज्ञान बघणार आहोत। मग याच्यासाठी आहे ना मी तुम्हाला रेफरन्स पण दिले। आता मी जर व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी पूर्ण डेटा कव्हर करेल, पण तुम्हाला जर अजून एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना तर तुम्ही या पुस्तकांनुसार पण अभ्यास करू शकता। मग त्यात राज्यशास्त्रासाठी मी AM लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता, अर्थशास्त्रासाठी किरण देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचं, म्हणजे मी जर वापरतो ना राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र दोन्ही गोष्टींसाठी कोळंबे सरांचं, भूगोलासाठी दीपस्तंभ वापरतो, इतिहासासाठी समाधान महाजन आणि रंजन कोळंबे सरांचं दोन्ही पुस्तकातून बऱ्यापैकी डेटा कव्हर होतो। आणि 8वी 9वी 10वीचे जर तुम्ही घेतले ना बेसिक पुस्तकं, त्याच्यात पण बऱ्यापैकी इतिहासाचा आणि भूगोलाचा डेटा कव्हर होतो आहे। म्हणून हे पण पुस्तक मी तुम्हाला रेफर करणार आहे, ज्याच्यावर आपलं यूट्यूबवर आता लेक्चर वगैरे चालू आहेत आपल्या फ्रीमधले। आणि गणित आणि बुद्धिमत्ताचा आहे ना जवळपास आपण हा जो अभ्यास आहे ना की हा प्रश्नपत्रिकांमधूनच करून घेणार आहे, कारण प्रश्नपत्रिकेच्या बाहेर तर काही जास्त विचारलं जात नाही। आणि बघायचे जर झाले ना तर सचिन ढवळे सरांच्या पण व्हिडिओ भरपूर तुम्हाला कामात येऊ शकता। त्याच्यानंतर आरगडे सरांच्या व्हिडिओ आहेत गणित बुद्धिमत्तेसाठी, त्या पण येऊ शकता। आणि मी ज्या ॲनालिसिसच्या व्हिडिओ घेणार आहे प्रॉपर इन्फॉर्मेशननुसार, त्या पण तुम्हाला माहितीशीर ठरणार आहेत मित्रांनो। भाग 6 घेतलं तर चालू घडामोडी, सिम्प्लिफाईड वगैरे जे पुस्तक आहे त्याचं पण मी एक सिरीज चालू करणार आहे आता येत्या 4-5 दिवसात। तर चालू घडामोडीचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे। जवळपास 15च्या वर प्रश्न विचारायचा आयोगाचा आता एजेंडा चालू आहे। म्हणजे जे आता मी 2023चे बघितले ना जवळपास 18च्या वर प्रश्न आहे चालू घडामोडीवर आले, आणि गणित बुद्धीमध्ये पण तसेच प्रश्न आहेत। म्हणून चालू घडामोडी तर आपल्याला स्किप करून अजिबात चालणार नाही, म्हणून याच्यावर फोकस करायचं आहे। आणि याच्यासाठी मी पुस्तक तुम्हाला सिम्प्लिफाईड सजेस्ट करू शकतो, 6 महिन्याचं किंवा वार्षिक घेऊ शकता जे मी वापरतो। आणि विज्ञानाला आहे ना, विज्ञानाचं तर आता बऱ्यापैकी मुलांना घ्या किंवा कोणालाच समजत नाही की प्रश्न नेमकं कुठून टाकतं आहे आयोग, कारण खूप जास्त अवघड मुद्दा म्हणायचं झालं तर विज्ञान आहे। प्रश्नांचं बऱ्यापैकी आपल्याला काहीसुद्धा समजत नाही। तरी स्टेट बोर्डमध्ये आहेत ना जे इन्फॉर्मेशन मला जी सापडली प्रश्नांच्या रिलेटेड, तर ती 9वी 10वी 11वीच्या ह्या 3-4 पुस्तकांमध्ये बऱ्यापैकी विज्ञान कव्हर होतं आहे। तर मी तो तुम्हाला ॲनालिसिसमधून जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हे असं आपलं आहे ना की जवळपास आपण 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत। प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे 5-5, 6-6 भागाचे व्हिडिओ असणार आहे, आणि त्यानुसार आहे ना जास्तीत जास्त चॅप्टर आपल्याला समजायला मदत होणार आहे। तर थांबूया मित्रांनो, धन्यवाद।